मॅन ऑफ द मॅच कमाई सकेल त्याचा पाहायला मिळाला. उलटा खरं तर पाहुण्यांचं यश पवारनं खरं तर आदरणीय सुरेश घरत साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल समीर म्हात्रे आणि यश पवारसाठी कॅश प्राइज देताना आपण पाहतोय. साहेबांचा शुभ असं कॅश प्राइज दिलं जातं. खरं तर आपण पाहायला गेलं आदरणीय स्वर्गवासी विनायकराव मेटे साहेबांचं देखील खूप महत्वाचं योगदान खरं तर मराठा समाजासाठी राहिलं. तदनंतर मनोज जरांगे साहेब यांचं देखील योगदान राहिलं. परंतु तदनंतर विनोदजी साबले साहेब असतील, सुनीलजी पाटील साहेब असतील, उत्तमशेठ भोई साहेब असतील, यांचं महत्वाचं योगदान राहिलं. आदरणीय प्रशांतजी जगे साहेब त्यांच्या समोर उपस्थित आहेत. राजेंद्र पाटील साहेब देखील आहेत. शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतो. तदनंतर युवा नेते संतोषजी राठोड साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. सुनील भाऊ पाटील म्हणजे डाऊन द अर्थ माणूस, नेहमी जमिनीशी त्यांचे पाय आपण पाहतोय. अगदी गरिबांचे कैवारी त्यांना ओळखले जातात. मराठी समाजाचे ज्येष्ठ नेते आपण पाहतो आदरणीय सुनील भाऊ पाटील येथे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रोशनजी भोपे यांना आपण इन्व्हाइट करूया या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. मॅचला सुरुवात होती. युवा नेते संतोषजी राठोड साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. रोशन भोपे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज आपण पाहतोय अभि गरुडे याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यस तेजस तुमच्याकडे जरूर जाऊयात. मॅच जशी सुरळीत होईल ना आपण नक्की मायक्रोफोन वरती तेजसला इन्व्हाइट करूया. पहिला चेंडू त्यानंतर आपण पाहतोय तदनंतर अगदी आपण जर पाहायला गेला खालापूर तालुका खरं रायगड 40+ चे अध्यक्ष आदरणीय अण्णा गावडे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय आज ज्यांनी मात्र विदाऊट भुंगा सैराटला गुलाल प्राप्त करून दिला ते हिंद केसरी प्रवीण डायव्हर टेंबरी यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. यशवंत दादा शिवाजी दादा यशवंत दलवी यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया. अण्णा गावडे साहेबांचा शुभ सन्मान पार पडतो. तदनंतर खालापूर तालुका 40+ अध्यक्ष शशी भंडारकर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. तदनंतर खरं तर आज ज्यासाठी प्रवीण ड्रायव्हर ओळखले जातात खरं तर गाडी किती फरकाच असू द्या पण तो ओव्हरटेक करण्याचं काम नेहमीच प्रवीण ड्रायव्हर बैलांच्या सोबत अगदी चालकाचं अगदी चालाकी देखील असायला हवी. प्रवीण ड्रायव्हर यांच्याकडे तेच अगदी कौशल्य आहे. आज मात्र बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठं नाव प्रवीण ड्रायव्हर हिंद केसरी यांचं नाव गाजत आहे. तदनंतर आपण पाहतोय आज जी गाडी आपण पाहिला त्यांना भरपूर सारी इच्छा होती. मुंबईची A1 जोडी अपराजित जोडी भुंगा सैराट ही गाडी पळवण्याची इच्छा त्यांना होती. हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हर आज मात्र त्यांनी नवा विक्रम करून दाखवला. विदाऊट भुंगा खरं तर सैराटला गुलाल ज्यांनी प्राप्त करून दिला. मुंबईचा किंग मुंबईचा हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हर टेंबरी यांचा शुभ सन्मान केला जातो. आमचे शिवाजी दलवी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. हरिभक्त पारण शिवाजी दलवी साहेब मॅच सुरू आहे. एकीकडे बाग फुटला जात असताना स्लॅश केला बॉलला डीप बॅकवर्डला बॉल चला सीमा पार चौकार आला. इथे मात्र शिवाजी दलवी साहेबांचा शुभ सन्मान पार पडतो. आमच्यासाठी प्रवीण ड्रायव्हर टेंबरी शिवाजी दलवी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. मनापासून आभार असेल. येत्या 1 मेला टेंबरी मध्ये चक्रांच्या जंगी शर्ती पाहायला मिळतील. तदनंतर आपण पाहतोय पालीचे शाखा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी जाधव
यांचा शुभ सन्मान केला जाईल. टीके कुरंगले सर एक उत्कृष्ट ऑफिसर्स म्हणून याची ओळख आहे. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा करते याच पॅनल बोलून ते कव्हर करत असतात. टीके कुरंगले सर यांचा शुभ सन्मान केला जाईल. हे खूप चांगलं व्यक्तिमत्व. धावा तेजस धावफलकावरती लागल्या गेल्यात. 13 रन्स आहेत एकूण स्कोर कार्ड वरती. 13 धावा. परंतु एक सिनियर खेळाडू सिनियर अगदी आपण पाहिलं ऑफिसर्स म्हणून त्यांची ओळख आहे. टीके कुरंगले सर यांचा शुभ सन्मान पार पडतोय. प्रकाशजी जाधव साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. तदनंतर खरं तर कल्पेश मालकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. सचिन दादा ठोंबरे यांचे खंदे समर्थक कल्पेश मालकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. परंतु आता आपण पाहतोय एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून त्यांची भूमिका अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिल्या. प्रकाशजी सुपेकर सर यांचा शुभ आगमन झाला. त्यांचं स्वागत आपण करू या स्पर्धेमध्ये. कल्पेश मालकर यांचा शुभ सन्मान केला जातो. सचिन दादा ठोंबरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख असते. कल्पेश मालकर यांचा शुभ सन्मान होतोय. आदरणीय आपण पाहतोय एक सिनियर गुणलेखक बऱ्याच स्पर्धांनी यादी देखील कव्हर केल्या गेल्यात. आणि आपण जर पाहायला गेलं सारंग गावचं हे व्यक्तिमत्व आहे. आदरणीय प्रकाश सुपेकर साहेबांचं शुभ आगमन झालं. स्वागत असेल. आदरणीय शिवाजी दलवी साहेब आपलं देखील सरचे स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. हिंद केसरी प्रवीण डायव्हर यांना देखील पाहतो. सर्वांचा शिवाजी सरचे स्वागत. आज मात्र त्यांनी नवा पराक्रम करून दाखवला. A1 जोडी मुंबईची अपराजित जोडी भुंगा सैराट. परंतु आज भुंगा नव्हता. सैराटला गुलाल प्राप्त घेऊन घेण्याचा मान करता हिंद केसरी प्रवीण डायव्हर टेंबरे यांनी दिला. सुदामदादा पवाली प्रवीण डायव्हर टेंबरे यांच्या माध्यमातून 1 तारखेला चकड्यांच्या जंगी शर्ती टेंबरीच्या अड्ड्यावरती पाहायला मिळतील. आदरणीय प्रकाशदादा सुपेकर आपल्या देखील सरचे स्वागत. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. तिथे तेजस देशमुख सर असतील. हा चेंडू आपण पाहता पंच डाऊन द लेग साइड बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पंचांनी या ठिकाणी या चेंडूला खराब घोषित केलं. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आला. करता निगडोली गावाचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नारायणदादा पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती. आपल्या देखील सरचे स्वागत आहे. आदरणीय नारायणदादा पाटील यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. आपल्या देखील सरचे स्वागत आहे. इथे मात्र क्षणचित्र टिपली जातात. आदरणीय सुनील भाऊ पाटील असेल, लक्ष्मण पवार साहेब, अण्णा गावडे साहेब, निलेशभाई डोंबरे, उत्तम शेठ भोईर, सुनील थोरवे साहेब यांच्या माध्यमातून गोड क्षणचित्र टिपली जातात. आदरणीय नारायण पाटील साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. आपल्या देखील सरचे स्वागत आहे. पाहुणे या ठिकाणी आपण पाहतोय प्रस्थान करतात. महाराष्ट्र राज्य समन्वयक सकल मराठा समाज. मराठा समाजासाठी जगदी अतोनात मेहनत करत आरक्षण मिळण्यासाठी घेतली ते आदरणीय डॉक्टर सुनील भाऊ पाटील माजी नगराध्यक्ष खोपोली, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष यांचा आपण मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करूया. आपण या स्पर्धेला आलात आणि या शोभा वाढवलीत. उत्तम शेठ भोईर साहेब यांचा सरचे आभार आपण व्यक्त करूया. आदरणीय सुनील भाऊ पाटील आपल्या देखील मनापासून आभार व्यक्त करतो. जर कॉम्बॉक्स मध्ये जिथे तेजस देशमुख सर आता नो डिस्टर्ब जोडले जातील, इथे मात्र डिस्टर्ब केलेच जाणार नाहीये. सर्व अतिथी वर्गाचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आणि आयोजक कमिटीसाठी आपण दिलात. आपलं
आम्ही कॉम्बॉक्सच्या वतीने आभार व्यक्त करतो. पहिल्या षटकामध्ये अभि गरुडेने 13 धावसंख्या खर्च केली. षटक क्रमांक दुसरं ऑन प्रोग्रेस वरती आहे. एक चेंडू आपण अतिरिक्त फेकताना पाहायला मिळणार आणि एकूण धावसंख्या तुम्हाला 17 या अंकांवरती पाहायला मिळते. एक गडी गमावल्यानंतर निगडोली संघाची धावसंख्या 17 पाहायला मिळते. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क नाही. या पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलं. एस्ट्राची एक धावसंख्या स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळते. 18 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला निगडोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना नडाळ टीमना आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलाय ते निगडोली संघाला. चांगली गोलंदाजी, लाईन चांगली होती. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, अतिरिक्त उसळी या चेंडूची, खांद्याचा अगदी योग्य वापर, उंच सडपातळ बांध्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःला योग्य पद्धतीने रिप्रेझेंट करतोय. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने आतापर्यंत या षटकातील आपण पाहत आहे 5 चेंडूचा खेळ संपलाय. इकॉनॉमिकल ॲव्हरेजची ही गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून एक दर्जेदार निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीने एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. अभि गरुडेने खर्च केल्या 13. या षटकामध्ये धावसंख्या प्राप्त होते ती 5. एकूण धावसंख्या तुम्हाला 9.00च्या सरासरीनं एक विकेट गमावल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या निगडोली संघाची एकूण धावसंख्या 18 या अंकांवरती पाहायला मिळेल. ऐकूया एक सुंदर संगीत. सारा मार्केट गाजवला. यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय पांडुरंगजी ठोंबरे साहेब टेंबरी यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. आदरणीय तुपगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य स्वप्नीलजी नागोकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतोय. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याच पद्धतीनं टेंबरी ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आदरणीय अपर्णाजी रुपेश पवार मॅडम यांच्या या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. रुपेशजी पवार साहेब यांच्या या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होते. त्यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. त्याच पद्धतीने या स्पर्धेसाठी ज्यांनी मालिकावीराची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली ते सूरजजी ठोंबरे साहेब यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. आणि त्याचबरोबरीनं रमेशजी ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाजासाठी आम्हाला ट्रॉफी त्या ठिकाणी पुरस्कृत करून दिली. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. आम्ही निलेशभाई ठोंबरे यांना विनंती करू या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आपलं शुभ असते शुभ सन्मान करावं. जाऊया मॅच मध्ये ज्या ठिकाणी धावसंख्या जमली आहे 18 या अंकांवरती. होता त्यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. तुपगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतो. या ठिकाणी फलंदाज बाद झाल्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क नाही. मोठा फटका रिलीज करण्याचा प्रयत्न अगदी हा मोमेंट आपण जर समर्थ लाईव्ह मध्ये जर पाहिला तर फटका एक्झिक्यूट करताना जो मुवमेंट होता पायाची पदतालिका होती थोडी अक्रॉस राहिली आणि यावेळेस चेंडू शरीरापासून दूर राहिला. डॉट बॉलच्या साहाय्याने पुनरागमन करून देतो गोलंदाज साहिल वाघमारे. खोलवर टप्प्याची गोलंदाज ऑन साइडला गॅप मध्ये हा बॉल येतोय. 2-2 शतक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एकेरी धावसंख्येला दुहेरी मध्ये या ठिकाणी रूपांतरित केले जात आहे. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ती
26 या अंकांवरती समीर पाटील या खेळाडूवरती भरपूर सारी मदार होती. 5 चेंडू खेळत असताना 3 चौकार आणि 2 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आले. 12 या धावसंख्येचं योगदान राहिलं. मात्र उर्वरित कोणत्याही खेळाडूला कमाल अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये करता आले नाही. अजून एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये झेल संपादित करण्याचा प्रयत्न, धोका संभवला जाईल का? चेंडूची फेकी योग्य करणं गरजेची होती. राजनजी गावडे आणि त्याचबरोबरीनं सुयोगजी भालेकर आणि समीरजी देवगरे आणि ही सर्व मंडळी व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात. त्या सर्वांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. इसांबे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच समीरजी देवगरे या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. या ठिकाणी दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 28 या अंकांवरती. चांगल्या चेंडूची होती या ठिकाणी फेकी. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. सरासरी धावफलक आता 7.33 पाहायला मिळते आणि या अनुषंगाने एकूण धावसंख्या 28 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व सचिनजी थोरवे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करू. या ठिकाणी आपण पाहतोय विशेष सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिला सामना जिंकला मुळगाव टीमनं आणि दुसरा सामना जिंकला वायर्ड टीमनं. या दोन्ही टीम्स दरम्यान तिला पुढची लढत लगेच खेळवली जाईल याची नोंद आपण घ्या. बॅटच्या वरील भागाला हा चेंडू ब्रश झाला आणि सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. सिंगलच्या बरोबर धावसंख्या 29 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी गमनानंतर 29 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. निगडोली संघ फलंदाजीसाठी जाणला जातो. मग इथे त्यांना मोठ्या धावसंख्येपासून पहिल्या डावामध्येच रोखलं गेलं. गोलंदाजांनी चांगली कामगिरी या ठिकाणी केली. अभि गरुडच्या साथीनं उर्वरित क्षेत्ररक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी केली. इकॉनॉमिकल ॲव्हरेज षटकं हाताळली आणि दुसऱ्या डावामध्ये हे जड जाणार आहे बॅटिंग करणाऱ्या निगडोली टीमला. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटना फटका ऑन साईडला रिलीज करायचा होता. स्क्वेअर ऑफ द लाईन हा चेंडू नियोजित क्षेत्रामध्ये जाईल. एकेरी या धावसंख्येसाठी. एकेरी या धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या 30 या अंकांवरती पाहायला मिळते. इथून चौथं षटक ऑन प्रोग्रेस वरती या 4 बॉलमध्ये 2-3 चांगले फटके जर आले धावसंख्येवरती तर एक फायटिंग स्कोर 40-45 धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त होऊ शकतं निगडोली टीमला. मात्र इथून जे सातत्यपूर्वक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिलेत ना, टीम टॉस जिंकल्यानंतर नडाळ टीमचे, त्यामध्ये जर अगदी कन्सिस्टंटपणा राहिला तर या मॅचवरती पकड मजबूत राहील नडाळ टीमची. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. राहुल सज्ज असतील. खोलवर टप्प्याचा अजून एक चेंडू, मात्र पंचांनी ओ स्टेपचा हा नो बॉल दिलाय. या ठिकाणी एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं 1+1च्या स्वरूपाने धावफलकामध्ये बदल पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या अंकांवरती. खरं तर आत्मविश्वासाला उजाळे देणारी ही धावसंख्या उभारली जाईल का? खरं तर ज्यांच्या सौभाग्यवती वडगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत आणि ते स्वतः वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, अगदी महादेवजी गडके साहेब, सर्वांचे लाडके MK भाई या व्यासपीठावरती येत आहेत. त्यांच्यासोबत सर्व मित्रमंडळी असतील, संदीपजी शिंदे साहेब असतील. खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, बोरिवली गावाचं हे व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं विलास शेठ पाटील साहेब आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या व्यासपीठावरती येतोय. त्यांचा मी या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या 32 या अंकांवरती पाहायला मिळते. आदरणीय वडगाव ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी माजी सरपंच म्हणून काम पाहिलंय, माजी सरपंच ज्ञानेश्वरजी गायक
साहेब देखील या ठिकाणी येतात, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। या संपूर्ण अतिथी वर्गाला विनंती करेन, आपण व्यासपीठावरती मनपूर्वकपणे स्थानापन्न व्हा। या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या 2 अंकांना पुढे दाखल झाली, एकूण धावसंख्या 34 या अंकांवरती पाहायला मिळेल। शेवटचा एक चेंडू कदाचित शिल्लक असावा, या चेंडूवरती मोठ्या पटक्याची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या निगडोली टीमला। हवाई सफर फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज होतोय या चेंडूवरती झेलबाद। फलंदाज होईल या चेंडूवरती झेलबाद। मात्र आम्ही वयाळ टीमचे कर्णधार आणि मुळगाव टीमच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी यावा। 34 धावसंख्या बनवण्यामध्ये यश आलं, 35 धावसंख्येचं लक्ष असेल ते नडाळ टीम समोर। ऐकूया एक सुंदर संगीत। सदस्य खालापूर तालुका काँग्रेस युवक अध्यक्ष निलेशभाई ठोंबरे यांच्या अगदी आमंत्रणास मान देऊन ही सर्व अतिथी वर्ग या शुभ कार्यामध्ये दाखल होतीये। त्यांचं मी तेजस देशमुख कॉम्बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। आदरणीय बाळूजी गावंडे साहेब, टेंबरी ग्रामपंचायत माजी उपसरपंच यांना देखील आम्ही मुख्य मंचावरती आमंत्रित करतो। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। आदरणीय रुपेशजी पवार साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। मी स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय निलेशजी ठोंबरे साहेब, टेंबरी ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा सदस्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल।
आदरणीय संजूजी पवार साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. उर्वरित अतिथींचा सन्मान आपण इनिंग्स ब्रेक्स मध्ये कंप्लीट करूया. सर्व अतिथी वर्गाचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. आपण या ठिकाणी येत आहे आणि या कार्यक्रमाला शोभा वाढून देत आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या तुम्ही पाहताय 1 या अंकानं लेगबायच्या स्वरूपानं खुली केली आहे. चांगला चेंडूची केली जाते फेकी. अगदी या खोलवर टप्प्याचा हा चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला ब्रश होऊन एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 1 या अंकांवरती असताना पुढील मॅच आपल्या समोर येते. वारद संघासमोर फाईट करेल वाउंडर संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो. पहिले षटक कंप्लीट होण्याच्या आधी आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला येण्याची विनंती करतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच जॉईन व्हा. आपल्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्ही वेलकम करतोय. आपल्या दोन्ही टीम्सना आम्ही शुभेच्छा देऊ. बॉलर तयार. अभि गरुडे ऑन स्ट्राइक. फटका फसलाय. गोल्डन विकेट. बॅक टू द पवेलियन. विजयाचा अडसर होतोय बाजूला. मोठा झटका. अभि गरुडे होईल या चेंडूवरती. जेलबाद ठोकटीचे ₹1000 कॅश प्राइज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जय पवार. कमालीचं एफर्ट्स. कमालीची गोलंदाजी. स्वतःची गुणवत्ता. स्वतःचा या ठिकाणी गुण स्पष्ट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करतोय. 4 बॉल मध्ये आल्या आल्या इरादे स्पष्ट करणारी ही फलंदाजी. डगआउट मधून सेट होऊन आलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ विभागाला करतोय क्लिअर. यावेळेस चेंडूवरती मिळतील 6 धावसंख्या. षटकार भोपी या खेळाडूच्या बॅटमध्ये हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक खातं 1 चेंडू आणि 6 या अंकानं खुलं करून दिलंय. त्यामध्ये सातत्य ठेवलं जाईल का याच्या व्यतिरिक्त 4 चेंडूवरती जय पाटील या गोलंदाजाने जय पवार या गोलंदाजाने जी कामगिरी केली आहे ना ती खूप कौतुकास्पद आहे. कारण पहिल्या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपाने धावसंख्या, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतरच्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं आणि रुपेश भोपींना 5व्या चेंडूवरती दणदणीत षटकार पाहायला मिळाला. अतिरिक्त चेंडूची फेकी पंचांनी या चेंडूला बिमरचा नो घोषित केला आणि या ठिकाणी आपण पाहतोय ही धावसंख्या 1 अंकानं पुढे सरली जाते. धावफलक जाऊन पोहोचलं ते 9,
पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना आधीच धावसंख्या कमी बनली आणि त्यामध्ये दुष्काळात 13वा महिना ही परिस्थिती असताना अजून एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 9 या अंकांवरती असताना गोलंदाजीच्या पटलावरती जय पवारनं धावसंख्या खर्च केली ती 9. 34 धावसंख्या बनवली आणि 35चा पाठलाग करताना एकूण धावसंख्या 9 या अंकांवरती पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये बनवायचे आता 26. तर या ठिकाणी आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय विलासजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर आपण कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, एका बाजूला मॅचेस सुरू आहेत. त्यानंतर दुसरा सन्मान आपण सन्माननीय राजनजी गावडे साहेब यांचे या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करणार आहोत. जय मल्हार क्रिकेट संघ असरोटी आयोजित ही भव्य दिव्य नाईटची स्पर्धा सचिनदादा ठोंबरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी उपसरपंच चषक 2026 हे शानदार आयोजन आपण पाहतो निलेशदादा ठोंबरे यांच्या माध्यमातून. राजनजी गावडे यांचे या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. मॅच ऑन असेल तेजस, आपलंही लक्ष असावं. 18 बॉल मध्ये गरज आहे 26 या धावसंख्येची. चांगल्या चेंडूची या ठिकाणी फेकी केली जाते. डाऊन द लेग साइड या बॉल डॉट बॉलच्या साहाय्याने 17 बॉल मध्ये आता करायच्या तर 26. हे या ठिकाणी त्यानंतर सन्मान मूर्ती असतील आमचे सन्माननीय सुयोगजी भाळेकर यांचे या ठिकाणी बासपीठावरती सन्मान आपण करणार आहोत. यावेळेसचा बॉल मॅचच्या दिशेने आपण पाहतो. अतिरिक्त हाईट फॅक्टर बाउन्स चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बाउन्स चेक करण्यासाठी. पंचांच्या निर्णयाला रेफर आपण पाहतो. पंचांनी व्हाईट बॉल जरूर केला पण तिथे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी चॅलेंज केलं. व्हाईट बॉल आहे. त्यानंतर आपण जाऊया इसांबे गावच्या विद्यमान उपसरपंच सन्माननीय समीरजी देवगरे यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय इसांबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच समीरजी देवगरे यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण करत आहोत. त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. 1 बाउन्स एक जरूर बाउन्स बॉलची वॉर्निंग असेल या ठिकाणी गोलंदाजाला. यस, धावा सांगायचे तेजस, किती बॉल किती. चांगला चेंडू या ठिकाणी रिलीज केला जातो. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर व्हाईट आला आणि हा डॉट बॉल येतो. 18 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 26. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट अतिरिक्त या ठिकाणी आपण सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके वडगाव पंचायत समितीमध्ये त्यांच्या विद्यमान सदस्य आपण पाहिला, त्यांच्या सौभाग्यवती आहेत. तसेच विद्यमान सरपंच देखील आहेत, विद्यमान सदस्य देखील आणि अनेक वडगाव पंचायत समितीमध्ये त्यांचं काम राहिलं. युवा वर्गाचं प्रेरणास्थान आमचे एमकेबाई यांचे या ठिकाणी आपण व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. अगदी साधा राहणीमान आणि उच्च विचारशक्ती असलेले आमचे एमकेबाई यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान. अगदी त्यांचं राहणीमान जर पाहिलं ना तर अगदी साधा सरळ, अगदी गोरगरिबांना नेहमी सरळ हाताने मदत करणारा हा व्यक्तिमत्व मैदानावर आपण व्यासपीठावरती पाहतोय. सन्माननीय एमकेबाई यांचे या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि टॉस देखील या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आपण सन्माननीय ज्ञानेश्वरजी मालकर माजी उपसरपंच आहेत यांचे या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. माजी सरपंच आहेत, यस माफ करा, माजी सरपंच सन्माननीय ज्ञानेश्वरजी मालकर यांचं देखील या ठिकाणी सन्मान. आणि आदरणीय
माजी उपसरपंच इसांबे सचिनजी थोरवे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। या ठिकाणी धावसंख्या तुम्ही पाहू शकता, फलंदाज होतो या चेंडूवरती बाद। शेवटचे आता या ठिकाणी आपण पाहतो यमकेबाई गडगे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतो। या आपण सर्व मित्र परिवार या सन्माननीय महादेवजी गडगे आमच्या सर्वांचे लाडके तरुणांचे प्रेरणास्थान MK बाई यांचे या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी करतो। अगदी साधा राहणीमान आणि उच्च विचारशक्ती असलेले नेतृत्व नेहमी वडगाव पंचायत समितीमध्ये धडाडीचं काम त्यांचं राहिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी त्या उपलब्ध असतात असे आमचे सर्वांचे लाडके MK भाई यांचं या ठिकाणी वासबेटावरती आपण शुभ सन्मान संपूर्ण आमचा निलेश दादा ठोंबरे यांचा मित्र परिवार आणि सचिन दादा ठोंबरे यांचा मित्र परिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केला जातो। मॅच थोडीशी जड रनआउटची अपील या ठिकाणी केली तू मम्या एकाच एंड वरती दोन्ही फलंदाज पण चुकीच्या एंड वरती झाली फेकी आणि इथे एक धाव निश्चित केली ती स्कोर बोर्ड वरती। चला तेजस मॅच आपण सांगायची हाल अहवाल मैदानाच्या आतमधली कहाणी आपण जरूर सांगायची। धावसंख्या तुम्ही पाहताय 24 बॉल मध्ये बनवायच्या होत्या त्या 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता। 2 षटकाच्या समाप्तीने एकूण धावसंख्या तुम्हाला 17 या अंकांवरती पाहायला मिळते। शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 9.00 च्या सरासरीनं 18 धावसंख्येची बॅटिंग करणाऱ्या नडाळ टीमला। नक्कीच तर दुसऱ्या सत्कार मूर्ती आपण जाऊया। सन्माननीय संदीपजी शिंदे यांचे या ठिकाणी वासबेटावरती आपण सन्मान करणार आहोत। संदीपजी शिंदे आपण यावं, आपलं देखील या ठिकाणी वासबेटावरती शुभ सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केलं जाईल। त्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती असतील आमचे स्वप्नीलजी नागावकर यांचं या ठिकाणी सन्मान या वासबेटावरती केला जाईल। अनेक सारे पाहुण्यांची मानदेळी या वासबेटावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि यथोचित मानसन्मान ही आपली भारताची संस्कृती पाहायला मिळते। स्वप्नीलजी नागावकर यांचा सन्मान साईनाथ पाटील यांना देखील आपण विनंती करूया या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। मॅच कडे लक्ष असू द्या तेजस। धावा पाहिजे होत्या 12 चेंडू मध्ये 18 आणि आता धावसंख्येची आवश्यकता असेल 11 बॉल मध्ये 17। अपील केली जाते लाऊडली आणि इथे मात्र फलंदाज पाहत होते पण सर LBW ना यस क्लीन बोल्ड झालेला क्लीन बोल्ड। आता धावांची गरज आहे 10 चेंडू आणि 17 ची आवश्यकता। रक्षकानं तर जाळ्यामध्ये अगदी या फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला। मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न, धीम्या गतीची गोलंदाजी अजितजी फराट यांच्या माध्यमातून निगडोली टीमला शुभेच्छा देत त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया। सिंगलच्या बरोबरीने धावफलक आपण पाहत आहे स्थिर आहे धावसंख्येवरती, मोठ्या धावसंख्येपासून रोखलं जात आहे। चेंडू आणि मध्ये धावांमध्ये अंतर कमी आहे, अशा वेळेस चांगली गोलंदाजी मैदानावरती सादर केली जाते निगडोली टीमच्या माध्यमातून। फटका बसलाय स्वतः गोलंदाज समीर पाटील चेंडूच्या खाली, अजून एका खेळाडूला निर्णायक क्षणाला 2 फलंदाजांना या षटकामध्ये माघारी टाकण्याचं काम समीर पाटील हा प्रमुख ट्रम्प कार्ड यशस्वी होताना पाहायला मिळतोय। टोक डिझाईन म्हणता मॅच कोणाची यानंतरची मॅच
वारद विपक्षात वावंडळ ही लढत आपल्या समोर येईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही कॉल दिला होता. टॉस कंप्लीट आहे. जसा मॅच कंप्लीट होईल तसं टॉस जिंकणाऱ्या संघानं मैदानाच्या आतमध्ये आपला निर्णय, वावंडळ टीमनं टॉस जिंकलाय आणि जो निर्णय असेल तो आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रिप्रेझेंट करा, ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या चेंडूवरती विकेट नंतर डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या साने धाबा संख्या स्थिर आहे 19 या धाबा संख्येवरती. वावंडळ टीमनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय, तर वारद टीमला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हावं लागेल. एकेरी धाबा संख्येच्या मदतीने धावा पोहोचेल 20 अंकांवरती. यस तेजस, या ठिकाणी आपण पाहतोय सदरक्षणाय खलनिग्रहणाय आमचे पोलीस मित्रांचे हे ब्रीद वाक्य आहे आणि मुंबई पोलीसचे सन्माननीय मिलिंदजी साळुंके यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया की मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केलं जाईल. सन्माननीय मिलिंदजी साळुंके साहेब आपण यावं, आपलं स्वागत आहे. यस तेजस. आदरणीय मारुतीजी ढवळकर आणि यशवंतजी शिंदे साहेब यांच्या या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतं. त्यांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतो. सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्मानित अतुलजी लबडे साहेब यांच्या या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतं. त्यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो. या धावा संख्येला डिफेन्स केलं जातं, या धावा संख्येला संरक्षित केलं जातं. शेवटचे 5 चेंडू आणि गरज आहे ती 15 धाबा संख्येची. 5 चेंडू 15 धाबा संख्या, 24 बॉल 35 धाबा संख्येचा पाठलाग करायचा होता. नडाळ टीमच्या समर्थकाने वाटला असेल ही धावा संख्या आमच्यासाठी अभि गरुडे आणि टीमसाठी माफक आहे, मात्र निगडोली टीमच्या क्षेत्ररक्षकाने सांगितलं हम भी किसी से कम नहीं है. चांगला चेंडू, फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकत नाहीये, म्हणजे हा खेळाडू धावचीच्या स्वरूपाने होतोय बाद. लक्ष किती असू द्या, ते डिपेंड करण्याची ताकद आपली फिल्डिंग मजबूत असेल ना तर ती नक्की होते आणि तेच दाखवल्या टीम निगडोलीने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग केली आणि 24 बॉल 35 समीकरण होता ते आता येऊन टपलाय 4 चेंडू आणि 15 वरती. धावा संख्या पहिल्या डावामध्ये बनली नाही, मात्र आम्ही थांबलो नाही, आम्ही प्रयत्न केले आणि 100% योगदान दिलं. तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. सातत्यपूर्वक खेळाचं प्रदर्शन तुम्हाला विजयाच्या अंकपटलावरती घेऊन जाऊ शकतो. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने करतो वाटचाल, चेंडू जाईल या ठिकाणी. एकेरी धावा संख्येसाठी 3 बॉल, गरज आहे 14 धावा संख्येची. औपचारिकता राहिली आहे. 3 बॉल आणि 14. जर तिन्ही लिगल डिलिव्हरी झाल्या, चांगले बॉल आले तर या धावा क्रिकेटच्या पटलावरती होणं शक्य नाहीये. पण आता आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे जाऊया. आमच्या सन्मानासाठी आपण आमंत्रित करूया मंचावरती दीपकजी वांजळे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. अगदी आयोजकांचंही कौतुक करायलाच हवं. तेजस येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान, मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक अगदी पुष्पगुच्छ. आणि आपण जर पाहतो तर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देत प्रत्येक येणाऱ्या मान्यवराला सन्मानित केलं. इथं एफर्ट ला जवाब होती. रिले फिल्डिंग एकाच्या हातातून निसटला पण दुसऱ्यांना कॅरी केला आणि आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी 100% योगदान देत असताना 2 धावा सेव्ह केलेल्या आहेत. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. वांजले साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतो. त्यानंतर आपण आमंत्रित करूया सन्माननीय यशवंतजी गरज साहेब, आपण देखील यायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केले जाईल. सन्माननीय 2 बॉल आणि गरज आहे 12 धावा संख्येची. या बॉल वरती मोठ्या पटक्याची आवश्यकता आहे नडाळ टीमला.
बॉल उडवला हवाई सपाट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी चौकार. नक्की तेजस हा चौकार गेला, हरकत नाही. संघ शांत, पण हा चेंडू जर हाताला लागून षटकार गेला असता तर संघामध्ये आरडाओरड पाठीराख्यांची कवकवाट ही नक्की झाली असती. पण हरकत नाही, एक बॉल आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची आवश्यकता ती 8 धावसंख्येची. सन्माननीय अशोकजी गरत यांना आपण आमंत्रित करूया आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा. अशोकजी गरत, शेवटचा अंतिम बॉल आलाय डॉट आणि 35 धावा या मैदानावरती डिफेन्स केल्यात. एक चांगला कारनामा करून दाखवला टीम निगडोलीनं आणि हार्ड लक बॉईज या ठिकाणी नडाल संघ 35 धावा जमवू शकला नाहीये. 24 बॉल मध्ये सामना गमवावा लागला. नेक्स्ट टाइम नक्की चांगला बेटर ट्राय करा. काय कमी राहिल्या याच्याकडे लक्ष द्या आणि मैदानाच्या आतमध्ये नक्की ताकदीने आणि सरावाने उतरा. एवढंच कॉम्बॉक्सच्या वतीने आपण त्यांना टिप्स देऊया आणि पुन्हा एकदा सन्मानाकडे जाऊया.